मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र जानकीला खूप बोलू लागते की खरं तर असं आहे ना की एखाद्या औषधी झाडाचं आपल्याला माहीत नसतं तर आपल्या मनात धाकधूक असते. हे खाल्ल्यावर काही होणार तर नाही ना? पण ज्या औषधाच्या झाडाचं आपल्याला पूर्णपणे खात्री असते आणि आपण काही न विचार करता ते खाऊन घेतल्यावर पूर्ण शरीरभर विष पसरतं ना, तसं झालं आहे मला. अगं, सगळे मला सांगत होते, की "तू कशी आहे?" परंतु मला विश्वास होता, की तू अशी नाही आणि मी लग्न करून आणलेली जानकी अशी नाही. त्यामुळे मला पूर्ण खात्री होती. तुझं कोणी नाव जरी घेतलं ना, तरी मला असं वाटायचं, की आपल्या घरावर तुझं खूपच प्रेम आहे. मात्र जानकी आता सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, की मी असं काही केलेलं नाही. तेव्हा मात्र ती सारंगलाही विचारते, त्यानंतर शर्वरीलाही विचारते, "तुम्ही मला 10 वर्ष झाले ओळखतात ना?" पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. आता मात्र ऋषिकेश प्रचंड चिडलेला असतो. त्यानंतर ती ऋषिकेशजवळ जाते. "अहो, तुम्ही तरी सांगा ना यांना." तर तेव्हा मात्र ऋषिकेश तिला म्हणतो, "हे बघ, मी एकदा नाही दोनदा तुझ्यासोबत लग्न केलं आहे आणि आज कोणाच्याही सांगण्यावरनं आई तुझ्याशी असं वागते आहे, ती तुला घराबाहेर काढायला निघाली आहे गं. पण ती फक्त तुला नाही घराबाहेर काढायला निघाली आहे, कारण माझं सुद्धा नाव तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे आता या घराबाहेर फक्त जानकी जाणार नाही, तर जानकी, ऋषिकेश, रणदिवे जाणार." तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते, की "इथून रणदिवे कुठेही जाणार नाही, पण जे स्वतःला रणदिवेच समजत नाही, ते खुशाल इथून जाऊ शकता." असं म्हटल्यावर आता सारंग आणि शर्वरीला सुद्धा आईचा राग येतो. परंतु आता ऋषिकेश म्हणतो, "त्याची काही गरज नाही. आज तर मला खरंच असं वाटतं आहे, त्या दिवशी मी एकच श्राद्ध घातलं, पण आज मात्र या सगळ्या नात्यांची श्राद्ध मला घालावीशी वाटतं आहे." आणि हे ऐकल्यावर आता सारंग आणि शर्वरीला दादाबद्दल फारच वाईट वाटत असतं. इकडे मात्र नानांची अवस्थाही खूप वाईट असते. परंतु आता ऋषिकेश मात्र प्रचंड संतापात असतो आणि तो म्हणतो, "जर आईची इच्छा आहे ना, की आपण या घरात राहायचं नाही, तर आपण आता या घरामध्ये राहणार नाही." इकडे मात्र सुमित्रा खूप चिडलेली असते. त्यामुळे आता ऋषिकेशच्या प्रत्येक शब्दाचा तिच्यावर उलटा असर होत असतो आणि ती कुठल्याही गोष्टीचं त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि नानांना ढकललं आहे एवढंच तिच्या लक्षात असतं. त्यामुळे ती खूप काही आता जानकी आणि ऋषिकेशला सुनावते. त्यानंतर मात्र आता मुलांनीही दादाची बाजू घेतल्यावर इकडे जानकीसुद्धा म्हणू लागते, "आई, ते रागामध्ये असं बोलले, पण मी त्यांना समजावते." परंतु आता ऋषिकेश कोणाचंही काही ऐकून न घेता रडतच आपल्या रूममध्ये निघून जातो आणि आता जानकी मात्र खूपच टेन्शनमध्ये येते. नानांना तर काही सुचतच नसतं. इकडे मात्र रूममध्ये जाऊन ऋषिकेश आपले बॅगा भरू लागतो आणि कपडे पटापट बॅगांमध्ये टाकतो. त्यानंतर मात्र जानकी सगळ्यांना सांगते, की "तुम्ही काळजी करू नका, मी बोलते त्यांच्याशी. ते आज रागात होते ना, म्हणून ते असे बोलले." आणि असं म्हणून आता सारंग आणि शर्वरी पण रडू लागतात. इकडे जानकी पळतच ऋषिकेशच्या मागे येते आणि "असं करू नका तुम्ही. हे आपलं घर आहे. आपण कुठेही जायचं नाही. त्या आपल्याला बोलल्या तर काय होतं? तुम्ही म्हटले ना, की एक आई आपल्याला तेव्हाच बोलते, जिचं जास्त प्रेम असतं. मग त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे हो. तुम्ही असं करू नका." परंतु आता ऋषिकेश म्हणतो, "तू कुठल्या मातीची बनली आहे जानकी? आई तुला एवढं बोलते आहे आणि कोणासाठी? त्या ऐश्वर्याचं बोलणं ऐकून तू 10 वर्ष या घराला दिली, पण उपयोग काय झाला का? त्या ऐश्वर्याने इतकी कारस्थानं केली, सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. मला त्याबद्दलही वाईट वाटत नाही गं. पण आई इतक्या हलक्या कानाची आहे का गं, की तिचा आपल्यावर नाही त्या ऐश्वर्यावर विश्वास आहे?" तेव्हा मात्र जानकी म्हणते, "मी सगळं नीट करेल, मला थोडा वेळ द्या." आणि असं म्हणून ती खूप रडून ऋषिकेशला समजून सांगते. परंतु ऋषिकेश तिला म्हणतो, "तू भानावर ये आणि आता लक्षात घे, आपल्या या घरातली माणसं आपली नाही, त्यामुळे आपल्याला इथून जावंच लागेल." परंतु जानकी मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणते, "नाही, मी हे घर त्या ऐश्वर्यावर सोडणार नाही आणि मला पूर्ण खात्री आहे, की नानांनी हे कोणाच्यातरी दबावाखाली आणून केलं आहे." खरं तर नानांनी सगळ्यात आधी तिच्याकडेच बोट केलं होतं आणि तेव्हाच मला संशय आला होता. खरं तर कोणाच्या दबावाखाली काय, मला तरी वाटतं त्या ऐश्वर्याच्याच दबावाखाली नानांनी हे सगळं केलं आहे. परंतु आता ऋषिकेश काहीही ऐकायला तयार नसतो. जे काही असेल ते असेल, पण आता इथे थांबायचं नाही असं तो म्हणतो. परंतु जानकी ही खूप अडून बसते,
की मी माझं घर त्या ऐश्वर्याच्या भरोश्यावर सोडून जाणार नाही आणि मी इथेच थांबणार आहे, असं म्हणून ती ऋषिकेशला समजावून सांगते. परंतु ऋषिकेश काहीही ऐकत नाही आणि तो बॅग घेऊन निघतो. तेव्हा मात्र जानकी त्याचा पाय धरून ठेवते, की "नाही ऋषिकेश, मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. मी माझ्या माणसांशिवाय राहू शकत नाही. मला या घरातून जायचं नाही." असं म्हणून ती ऋषिकेशचा पाय धरून ठेवते. परंतु ऋषिकेश मात्र आता काहीही बोलत नाही. कारण त्याने त्याचा निर्णय पक्का केलेला असतो. ज्या घरामध्ये आपल्यावर विश्वास नाही, आपली काहीच किंमत नाही, त्या घरामध्ये आता त्याला राहायचंच नसतं. इकडे मात्र जानकी खूप विनवण्या करू लागते. दुसरीकडे आता शर्वरी म्हणते, "खरं तर मला विश्वासच बसत नाही अजूनही की हे जानकी वहिनीने केलं." तर लगेचच आजीमध्ये बोलते, "हो, बरोबर आहे. तू आणि तुझा भोळसट भाऊ आहे ना, तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही. ती पहिल्या दिवसापासून तशीच होती. मी तर खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. आज तर माझ्या लेकीचे खरोखर डोळे उघडले असेल. तिला आज कळालं असेल, शेवटी सख्ख ते सख्ख असतं आणि सावत्र ते सावत्र." इकडे मात्र नाना हे सगळं ऐकत असता आणि आजी मात्र पुन्हा काही काही बोलत असते. ती बोलते की "ऋषिकेश, आज बघ सगळ्यांचं श्राद्ध घालायला निघाला आहे. खरं तर हे ऐकण्याच्या आधी माझे डोळे का मिटले नाही?" असं म्हणून ती खूप आरडाओरडा करू लागते आणि इकडे सुमित्रा ही वैतागून सोफ्यावर बसून घेते. त्यानंतर मात्र ऐश्वर्या सगळा तमाशा आनंदाने बघत असते. आजी मात्र ऐश्वर्याला खुणवते की "आता तू तुझ्या सासूजवळ जा." तेव्हा ऐश्वर्या लगेचच नाटक करत सुमित्राच्या पायाशी बसते आणि "आई, तुम्ही रडू नका. तुमची ही अवस्था मला बघवत नाही." असं म्हणून काही काही बोलू लागते. इकडे मात्र सुमित्राला आता ऐश्वर्यावर दया येते आणि ती म्हणते, "ऐश्वर्या, खरंच गं, मी तुझ्यावर संशय घेतला. वाटेल तसं तुला बोलले. पण मला माफ कर. सॉरी गं ऐश्वर्या." असं ती ऐश्वर्याला बोलू लागते. इकडे ऐश्वर्या मात्र डोळे पुसायचं नाटक करते. "पण आई, तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जा सगळेजण. आपण जानकी वहिनी आणि दादांचं काय करायचं हे नंतर बघूया." तेव्हा मात्र लगेचच आजीमध्ये बोलते, "नंतर कशाला बघायचं आहे? जाता आहे ना ते घर सोडून, तर जाऊ देत." इकडे मात्र सुमित्राला फारच वाईट वाटत असतं, की आपण ऐश्वर्याशी खूपच चुकीचं वागलो आहे. पण ऐश्वर्या मुद्दाम म्हणते, की "असू द्या आई, त्यात काय एवढं?" आणि इकडे मात्र नानांना ऐश्वर्याचा प्रचंड राग येत असतो. परंतु त्यांची अवस्था अशी नसते, की आता ते ऐश्वर्याचा प्रतिकार करू शकतील. दुसरीकडे आजी मात्र पुन्हा सगळ्यांना सुनावतच असते. "तुम्हाला काय कळतच नाही, ती जानकी आणि ऋषिकेश कसे आहे, हे आता तरी तुम्हाला कळलं ना?" तर इकडे मात्र आता शर्वरी आणि सारंगसुद्धा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात, की खरंच दादा-वहिनी असे आहेत का? या विचारामध्ये ते असतात. तेवढ्यातच तिथे ओवी येते आणि सगळ्यांना आवाज देऊ लागते आणि तिला बघताच मात्र आता कोणाचेही चेहरे चांगले नसतात. तेव्हा मात्र ती विचारू लागते, की "मला खायला हवं आहे." तेव्हा आजी म्हणते, "हो का? मग मी देते तुला, चल." तर आता मात्र लगेचच ऐश्वर्या म्हणते, "ओवी, इकडे ये बाळा." आणि सारंग आणि शर्वरीला सांगते, की "तुम्ही नानांना रूममध्ये घेऊन जा." आणि आजीला म्हणते, "आजी, तुम्ही पण आराम करा." तर आजी म्हणते, "मी पण." आणि आजी खुणवते, की "तू ओवीला आता सगळं सांग." तर तेव्हा सगळेजण निघून गेल्यावर पुन्हा इकडे ओवी म्हणते, "दे ना ऐश्वर्या आंटी मला खायला." आणि आता ऐश्वर्या बघते की सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. तेव्हा मात्र ऐश्वर्या ओवीचा गाल जोरात दाबते आणि म्हणते, "खायला हवं आहे तुला? जा ना मग तुझ्या आईकडे माग. बघ कुठे आहे ती आणि तिला विचार." असं म्हणून ऐश्वर्या तशीच तिथून निघून जाते आणि इकडे ओवीला तिचा राग येतो. कशी आहे ही? कशी वागते? त्यानंतर मात्र आईला काय झालं आहे असं म्हणून ती पळतच रूममध्ये जाते. तेव्हा मात्र ऋषिकेश बॅगाच भरत असतो आणि जानकी मात्र एका कोपऱ्यात बसून रडत असते. तेव्हा ओवी वरती आल्यावर ओवी म्हणते, "आई, काय झालं आहे तुला? तू का रडते आहे? आणि बाबा, तुम्ही बॅगा का भरता आहे? आपण कुठे चाललो आहे का?" तर इकडे ऋषिकेश काही उत्तर देत नाही. परंतु जानकी म्हणते, "काही झालं नाही बाळा, आपण कुठेही जात नाही. आजी आहे ना, थोडीशी रागवली आहे आपल्यावर. पण आजीचा तुझ्यावर खूप जीव आहे ना, तर मात्र तू आजीला समजाव हं. आम्ही तिची माफी मागू. आई-बाबा तिची माफी मागत आहे." तेव्हा ओवी म्हणते, "पण माझी आई कधीच चुकू शकत नाही. आजीचा नक्कीच गैरसमज झाला असेल." तेव्हा जानकी म्हणते, "हो, आजीचा तुझ्यावर फार जीव आहे ना. आजी तुझं सगळं ऐकते. मग तू आजीला सांग हं. आई-बाबा चुकलेले नाहीत, पण तरीही ते माफी मागतील. आणि त्यांना घर सोडून जायला सांगू नका." असं म्हणते.
आणि आपण इथून कुठेही जाणार नाही असं मात्र ती ऋषिकेशकडे बघून बोलते. परंतु ऋषिकेश मात्र त्याचा निर्णय बदलायला तयार नसतो. मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता जानकी सुमित्राची माफी मागते पुन्हा पुन्हा, तरी सुद्धा सुमित्रा ऐकायला तयार नसते. आणि आता मात्र ऋषिकेश जानकीलाही खूप ओरडतो. तुला सांगितलं ना एकदा, ज्या घरामध्ये माझ्या बायकोवर विश्वास नाही, ती घरातली माणसं माझी नाही आणि मला आता इथे राहायचं सुद्धा नाही, असं म्हणून तो ओवीला आणि जानकीला घेऊन रणदिवे कुटुंब हे कायमचं सोडून निघून जातो. आणि इकडे मात्र आता घरातले सगळेजण फक्त बघतच राहतात. जानकी आणि ऋषिकेशला कोणीही अडवत नाही. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.